तर याच संदर्भात आपण जाऊया साताऱ्यातून आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रकाश, आपण पाहतोय आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। एकंदरीत प्रशासनाकडून कशा पद्धतीने या सगळ्या मतमोजणीसाठी तयारी करण्यात आली आहे? नक्कीच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निकाल लागणार आहेत। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी निकाल लागणार आहेत। हे आपण आता सध्या जे आपण पाहत आहोत ते सातारा जिल्ह्यातील शासकीय गोदाम या ठिकाणी सातारा शहरातील जे 50 प्रभाग आहेत त्या 50 प्रभागाच्या ईव्हीएम मशीन इथे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठा पोलिसांचा गेल्या 1 महिन्यापासून जवळजवळ इथे मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। आज सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मतदान सुरळीत व्हावं यासाठी मोठी काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। प्रकाश, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे साताऱ्यातली अशी कुठली लढत आहे जी चुरशीची होऊ शकते आणि ज्याकडे सगळ्यात सातारकरांचं लक्ष लागलंय? खरं तर सातारामध्ये संपूर्ण ज्या लढती आहेत त्या चुरशीच्या होणार आहेत, कारण की राजे विरुद्ध अपक्ष जे दोन्ही राजे आहेत, उदयनराजे असू द्या किंवा शिवेंद्रराजे असू द्या, हे दोन्ही राजे भाजपच्या चिन्हावरती लढलेले आहेत। या अगोदर दोन्ही राजे एकमेकांचे जे पॅनल होते ते पॅनल टाकून एकमेकांच्या विरोधात लढत होते, परंतु यावेळेस साताऱ्यात मोठ्या घडामोडी घडल्यानंतर संपूर्ण जे दोन्ही राजे आहेत त्यांचं मनोमिलन झालं आणि मनोमिलन झाल्यानंतर जे त्यांचे कार्यकर्ते होते यामध्ये दुफळी निर्माण झाली। ज्यांना तिकिटे मिळाली नाहीत, या तिकिटे न मिळाल्यामुळे अपक्षांचा जास्त या ठिकाणी अपक्ष उभे राहिले आणि राजे विरुद्ध अपक्ष अशी ही लढाई झालेली आहे आणि आता नक्की राजे जिंकणार का अपक्ष जिंकणार हेच पाहायला मिळणार आहे। प्रकाश, मात्र आज जर मतदार राजाने आपला कौल हा अपक्षांच्या बाजूने दिला तर भाजपकडून आगामी महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल कशा पद्धतीने मोर्चे बांधणी करायला सुरुवात होऊ शकते? नक्कीच, खरं तर भाजपचं सातारा जिल्ह्यामध्ये वर्चस्व कमी होतं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्चस्व होतं, परंतु गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये मोठं इन्कमिंग झाल्यानं या ठिकाणी भाजपचा मोठा वर्चस्व या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला आणि पाहायला मिळाल्यानंतर ज्या वेळेस स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर सुद्धा भाजपने या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षावरतीच निवडणूक लढवणार असं सांगितलं आणि दोन्ही राजांना थांबवलं आणि दोन्ही राजांनी सुद्धा त्यांचं ऐकून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली। परंतु आता जर समजा अपक्षांचा चष्मा वर झाला आणि राजांना सीटा कमी मिळाल्या तर मात्र पुढील ज्या निवडणुका आहेत यामध्ये भाजपला आपलं अस्तित्व विचार करण्याची वेळ येणार आहे। निश्चित प्रकाश, त्यामुळे एकंदरीतच या मतमोजणी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता 10 वाजेपासून या मतमोजणीला सुरुवात होईल। सगळ्याच खरं तर ही स्थानिक पातळीवरची निवडणूक मानली जाते, मात्र तरीही या निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय।